हॅलो स्टुडंट्स, आपण ऑनलाईन सेशनमध्ये पाहिलं आहे की ॲडिशन्स अँड सबट्रॅक्शन मिक्स प्रॉब्लेम्स. ओके, काही प्रॉब्लेम्स असे असतात, काही वर्ड प्रॉब्लेम्स शक्यतो असे असतात की ज्याच्यात आपल्याला ॲडिशन पण करावी लागते आणि सबट्रॅक्शन पण करावी लागते. कधी ॲडिशन आधी करावी लागते, सबट्रॅक्शन नंतर करावे लागतं आन्सर काढण्यासाठी, किंवा आधी सबट्रॅक्शन करायला लागतं मग ॲडिशन करून आपल्याला फायनल आन्सर काढावं लागतं. तर इथं आपल्याला वर्कबुकमध्ये आणि बुकमध्ये अशी काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. आपण आज त्याचं एक्सप्लेनेशन मी सांगते. हे जे आहे इन अ नर्सरी, हे सॅपलिंग्सचं जे एक्झाम्पल आहे हे मी तेव्हा ऑनलाईन सेशनमध्ये सांगितलेलं आहे, पण जे ऑनलाईन सेशनला नव्हते त्यांच्यासाठी मी हे रिपीट करते. तर इकडे लक्ष द्या फक्त. तर हा एक्झाम्पल काय आहे? इन अ नर्सरी there were 34,140 saplings and 12,890 were mango saplings and 11,315 were teak saplings. इथं सॅपलिंग्स याचा अर्थ रोपं किंवा छोटी झाडं जे लावून आपण मोठं झाड येऊ शकतं असे त्याला सॅपलिंग्स म्हणतात. नर्सरी म्हणजे जिथं आपल्याला सॅपलिंग्स मिळतात त्याला नर्सरी असं म्हणतात. तुम्हाला माहिती असेल ऐकून. तर आपण आता इथं काय सांगितलंय, ह्या नर्सरीमध्ये टोटल किती सॅपलिंग्स आहेत? तर 34,140. ती कशाची आहेत ते नाही सांगितलेलं, टोटल एवढी आहेत. त्याच्यातली 34,140 मधली 12,890 were mango saplings and 11,350 were teak saplings. teak याचा अर्थ सागवान. सागवान एक झाड असतं, फर्निचरसाठी त्याचं लाकूड वापरतात ते. तर teak saplings. ओके, how many other saplings were there? आता काय विचारलंय, दोन प्रकारचे सॅपलिंग्स आहेत, अजून कोणते आणि किती प्रकारचे सॅपलिंग्स आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, लेट्स सी. फर्स्ट वी विल डू ॲडिशन ऑफ मँगो सॅपलिंग्स. मँगो सॅपलिंग्स किती आहेत? 12,890. ओके, अँड टीक सॅपलिंग्स किती आहेत? तर 11,350. हे काय आपल्याला समजेल यातून, याच्या ॲडिशन मधून. हे ॲडिशन आहे म्हणून इथं ॲडिशन मध्ये लिहिलं की मँगो आणि टीकची एकत्र टुगेदर किती आहेत ते आपल्याला समजेल. 5, 9, 1, 10. 1 is carry over. 8 plus 1 is 9. 9 plus 3 12. 1, 2, 3, 4. And here is 24,205. ही काय आहेत? तर मँगो आणि टीक सॅपलिंग्स आहेत. आता टोटल सॅपलिंग्स मधनं जर ही मँगो आणि टीकची टुगेदर आलेली जी सॅपलिंग्स आहेत ती जर मायनस केली तर अदर सॅपलिंग्स किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. म्हणून परत करायचं आपण सबट्रॅक्शन. टोटल 34,000 इथं दिलेलं आहे आपल्याला टोटल किती आहेत ते. 34,140 मायनस ही मँगो अँड टीक. ओके, ह्याची किती आहे? 24,205. हे सबट्रॅक्शन करायचं आहे आणि जे आन्सर येईल ते आपण म्हणू शकतो की अदर सॅपलिंग्स. ओके, आलं लक्षात? अशा पद्धतीनं आपण ह्या एक्झाम्पलमध्ये जसं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही केलेलं आहे तसंच पुढच्या एक्झाम्पलमध्येही सेम तसंच करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे ते आपण पाहूया.
The seating capacity of a stadium of playground is 25,250. स्टेडियम आहे. स्टेडियम म्हणजे काय, जिथं क्रिकेट मॅच चालतात ते तुम्ही पाहिलेलं आहे की नाही. तसंच एक स्टेडियम आहे जिथं मॅचेस चालतात, खेळ चालतात, आणि तिथं कॅपॅसिटी किती आहे, किती लोक येऊन बसू शकतात, तर 25,250 हे एवढे लोक तिथं बसू शकतात. सिटिंग कॅपॅसिटी आहे. इफ 9,250 वुमन अँड 12,345 मेन वेअर प्रेझेंट फॉर अ फंक्शन. तिथं एक फंक्शन होतं आणि त्याला एवढे वुमन आणि एवढे मेन प्रेझेंट होते. तर मग आता हाऊ मेनी सीट्स रिमेन व्हेकंट असं विचारलंय. तर काय विचारलंय की किती सीट्स ह्या व्हेकंट राहिल्या, म्हणजे रिकाम्या राहिल्या, एम्प्टी राहिल्या. ओके, नाउ व्हॉट विल वी डू? वी हॅव टू ॲड. व्हॉट ॲड? We have to add first women's and men's who already sat in their stadium. ओके, पहिले आपल्या हे ॲडिशन अशासाठी करायचं आहे. वुमेन किती आहेत? 9,250. ॲड मेन त्याच्यामध्ये किती? 12,345. हे काय येईल की मेन आणि वुमेन असे मिळून किती लोक तिथं बसलेले होते हे आपल्याला या ॲडिशनमुळे समजेल. 0 + 5 = 5, 5 4 is 9, 2 3 5, 9 2s are 9 + 2 is 11. 21,595 पीपल तिथं प्रेझेंट होते. त्याच्यात वुमन आणि मेन पण होते. आता रिकामे किती राहिले, व्हेकंट सीट्स किती होत्या ते काढायला आपल्याला परत सबट्रॅक्शन करायला लागेल. टोटल किती आहेत? टोटल 25,250. मेन अँड वुमेन किती होते? 21,595. आता हे यातून मायनस करायचे म्हणजे आपल्याला व्हेकंट सीट किती आहेत ते लक्षात येईल. तर हे तुम्ही करायचं आहे आणि इथं लिहायचं आहे. रिमेन सीट्स एवढ्या सीट्स रिमेन व्हेकंट, एवढ्या सीट्स रिकाम्या राहिल्या असा याचा अर्थ आहे. ओके, हे झालं वर्कबुक मधलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेत. आता बुक मध्ये जर पाहिलं तुम्ही टेक्स्टबुक मध्ये, तर इथं अजून 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते काय आहेत वरचंही पाहूया आपण आणि खालचे 2ही पाहूया. ओके, वरचं फर्स्ट वाला पाहूया आधी. रोहन स्पेंड 27,658 फॉर परचेसिंग computers and 16,470 on a printer and a scanner. Packing and transporting the goods cost extra. रोहनने किती स्पेंड केलेत कम्प्युटर परचेस वरती? 27,658 आणि प्रिंटर वरती एवढे स्पेंड केलेले आहेत. रोहन स्पेंट अ टोटल ऑफ 47,000. हाऊ मच डिड ही स्पेंड ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग? त्यानं पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग वरती एक्स्ट्रा कॉस्ट दिलेले आहे. एक्स्ट्रा कॉस्ट याचा अर्थ ही झाली प्रिंटर आणि कम्प्युटरची कॉस्ट, आणि पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टिंगसाठी त्यांनी एक्स्ट्रा पैसे पे केलेले आहेत, एक्स्ट्रा मनी पे केलेला आहे.
आणि टोटल त्याचा जर एक्सपेन्सेस किती झालेले आहेत, ही स्पेंड टोटल 47,000. आता हाऊ मच डीड ही स्पेंड ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट. त्यांनी पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट वरती किती स्पेंड केले ते विचारले. व्हॉट विल वी डू नाव? वी विल डू नाव ॲडिशन. ॲडिशन फर्स्ट. ॲडिशन कशाची करायची आहे, तर आपण पहिल्यांदा कॉस्ट ऑफ कम्प्युटर. कॉस्ट ऑफ कम्प्युटर किती आहे, तर 16,478 ही कॉस्ट आहे कम्प्युटरची. ओके, हे आपण आता करणार आहोत ॲडिशन. आणि प्रिंटरची किती आहे, अरे सॉरी, ही आहे प्रिंटरची कॉस्ट. सॉरी, इट्स माय मिस्टेक. कॉस्ट ऑफ प्रिंटर. कॉस्ट ऑफ प्रिंटर आहे 16,478 आणि कम्प्युटरची आहे 27,658. इथं दिलेले आहे, पहिले दिलेली ही कम्प्युटरची कॉस्ट आहे, ही दुसरी आहे प्रिंटरची कॉस्ट. आता ह्याचे आपण ॲडिशन करायची आहे. ओके, नाउ डू ॲडिशन. 8 + 8 = 16. 1 is carry over. 7 + 1 is 8. 8 + 5 13. Total cost of printer and cost of computer is 44,136. आणि आता काय करायचं आहे, त्यांनी ट्रान्सपोर्टेशनवर पॅकिंगवर किती स्पेंड केले ते काढायचं आहे. तर मग काय करणार आपण, इथं टोटल मनी स्पेंट किती आहे, तर इथं दिलेलं आहे टोटल मनी स्पेंट आहे. रोहन स्पेंट अ टोटल ऑफ 74,000. आपण ते लिहून घेऊया इथं. 74 नाही, 47,000. 47,000. हाऊ मच डॅड ही स्पेंट ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग. आता याच्यातून जी कॉस्ट ऑफ प्रिंटर आणि प्रिंटर अँड कम्प्युटर ची जी कॉस्ट आहे ती यातून मायनस करायची आहे. ती किती आहे, ही आपण ॲडिशन केलेली 44,136. ओके, ही याच्यातून मायनस करायची आहे. आणि जे काही मायनस केल्यावर जे आन्सर येईल, हे सबट्रॅक्शन आहे, याच्यातून मायनस केल्यावर जे येईल ते काय म्हणायचं आपण, ते ह्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि यू हॅव टू राईट हिअर, ही स्पेंट ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग. ओके, आता आपण पुढचा पाहूया. त्याच्या पुढची जी दोन आहेत, ही सॅपलिंगची आणि ही आहे प्लेग्राऊंडची. सेटिंग कॅपॅसिटी ऑफ प्लेग्राऊंड ही वर्कबुकमध्ये आहे, ती आत्ताच पाहिली आपण. आता ही जी खालची दोन एक्झाम्पल्स आहेत ती मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते काय करायचं आहे ते. रामभाऊ हॅड 15,000. ही बॉट फॉडर वर्थ ₹8,570 अँड अदर ॲनिमल फीड वर्थ ₹4,950. हाऊ मच मनी डीड ही हॅव लेफ्ट. रामभाऊंच्याकडे किती मनी होता, 15,000 मनी हा त्यांच्याकडे होता. किती, 15,000. ही हॅड 15,000 मनी. ओके, ही बॉट फॉडर for 8,570
अँड ॲनिमल फीड म्हणजे फॉडर म्हणजे भांड ज्यातून खातात जनावरं, त्याला फॉडर म्हणतात. आणि ॲनिमल फीड कितीचं आणलंय तर वर्थ ₹4,950. आता ह्याचं ॲडिशन करायचं आहे. यांनी त्या रामभाऊनी ह्या 2 गोष्टी आणल्या एवढ्या रुपयांना, तर ह्याचं ॲडिशन करायचं आहे आणि जे आन्सर येईल ते काय आहे, त्यांनी स्पेंड केलेले पैसे आहेत. ही स्पेंड दॅट मनी. ओके, आता त्यांच्याकडे होते किती तर 15,000. रामभाऊ हॅड 15,000 टोटल मनी ही हॅव. त्यांच्याकडे किती पैसे होते 15,000. त्यातून त्यांनी एक खर्च किती केले, स्पेंड किती केले, तर ह्याचं जे आन्सर येईल ते यातून मायनस करायचं. हे ॲडिशन करायचं आहे. ओके, या दोन्हीची ॲडिशन इथं होईल आणि ह्याच्यातून मायनस या दोन्हीचं ॲडिशन होईल. ते जेवढे पैसे खर्च केले ते इथं येईल आणि राहिलेले पैसे किती आहेत त्याचं हे आलेलं आन्सर असेल. मग आपण काय म्हणणार, असं बॉक्स काढायचं, त्याच्यात येणारा आन्सर लिहायचं हे आणि पुढे लिहायचं ही हॅव लेफ्ट. ओके, ही हॅव लेफ्ट. काय ते एवढे पैसे त्यांच्याकडे राहतील. आता पुढचा एक्झाम्पल आहे, ललिताबेन डोनेटेड ₹75,000 टू अ हॉस्पिटल. ललिताबेननी हॉस्पिटलला किती पैसे दिले 75,000 डोनेट केले म्हणजे देऊन टाकले. 47,500 were used for equipments and 18,240 were used for medicines. हॉस्पिटलनी ते पैसे कुठं खर्च केले तर 47,500 चे इक्विपमेंट्स आणले आणि 80,250 चे मेडिसिन्स आणले. आता काय करायचं आहे, ह्या दोन्हीची ॲडिशन करायची आहे. म्हणजेच 18,240 ॲड 47,500 करायचं. जे आन्सर येईल तेवढा मनी स्पेंड. ओके, हे स्पेंड केलेले पैसे आहेत, हे त्यांनी स्पेंड केले, खर्च केले. आता ही जी टोटल येईल या दोन्हीची ॲडिशन करून जे काही पैसे खर्च केलेले येतील ते ह्या 75 मधून मायनस करायचे. ही डोनेटेड किती केलेत, ललिताबेन डोनेटेड 75,000 मायनस हा जो आन्सर येईल तो लिहायचा इथं आणि त्यातून ते मायनस करायचं आहे. आणि जेवढे खाली नंबर जो काही राहील तेवढा पैसे शिल्लक आहेत. स्टील रिमेन्स हे येणारं आन्सर असं लिहायचं आहे. ओके, आता तुम्हाला जसं समजलंय तशा पद्धतीनं हे राहिलेली 3 एक्झाम्पल्स सुद्धा आपल्या बुकमध्ये सॉल्व करा. वर्कबुकमध्ये ही 2 आहेत ती सॉल्व करा आणि नंतर ही 3 फर्स्ट, फोर्थ आणि फिफ्थ आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे. फोटो टाकायचे आहेत ग्रुपवरती.